मनोज जरांगे यांचं आंतरवाली सराटीत भर उन्हात आमरण उपोषण, शेतात बास टाकून जरांगे उपोषणाला बसले। सावलीत बसा, विखेंची जरांगेंना विनंती, तर मी उन्हात पण सरकारला चटके बसतील, जरांगेंचा सरकारला इशारा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली जरांगेंची भेट, जरांगेंच्या 12 मागण्यांवरती सरकारचं आश्वासन, आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला, संध्याकाळपर्यंत जरांगे निर्णय घेणार। मनोज जरांगेंच्या प्रश्नावरती सरकार सकारात्मक, मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतलेले नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावरती उतरू, जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका, बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल, बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन, जरांगेंनी बाजावरती बसून आंदोलन केलं, आम्ही ढेकळात आंदोलन करू, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मुंबईत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न, तनपुरेंना भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। विषारू दारू प्रकरणानंतर राज्यामध्ये ठिकठिकाणी पडसाद, पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड, युवक काँग्रेसचं आंदोलन, तर कोल्हापुरात पोलिसांकडून कांजरभाट वसाहतीमधील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त। सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका, मुंबईसोबतच ठाणे आणि रत्नागिरीत सीएनजी 2 रुपयांनी महागला, 15 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ, दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर। घरगुती पाईप गॅसच्या दरामध्ये 50 पैशांची वाढ, महानगर गॅसचे नवे दर लागू, घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर। उत्तराखंडमध्ये वाहतूक कोंडीमुळे पर्यटक हैराण, विष्णुप्रयागपासून सुमारे जोशी मठपर्यंत तब्बल 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, हजारो पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले। राजस्थानच्या चुरू शहराला धुळीच्या वादळाचा तडाखा, आकाश धुळीच्या ढगानं भरलं, संपूर्ण शहरात भर दिवसा काळोख पसरला, जनजीवन विस्कळीत।